आता ट्रम्प यांच्या संदर्भातली एक अपडेट येते। ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ सर्वोच्च न्यायालयाने आता अवैध ठरवले आहेत। शांततेच्या काळात टॅरिफ लावण्याचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या अमेरिकन काँग्रेसकडे आहे। कायद्याने राष्ट्राध्यक्षाला टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे। सर्वोच्च न्यायालयाने 6-3 च्या बहुमताने टॅरिफला अवैध ठरवलंय। आता कोर्टाच्या निर्णयानंतर टॅरिफबाबत डोनाल्ड ट्रम्प काय करणार पाहणं महत्त्वाचं आहे। तर कोर्टाच्या निर्णयाबाबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर काय म्हणतात बघूया। डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले जे टेरिफ होते, जे पूर्णपणे एकाधिकार पद्धतीने लावण्यात आलेले होते आणि ते अन्यायकारक होते, ते पूर्णपणे स्ट्रक डाऊन केलेले आहेत, ते रद्द केलेले आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यापासून तर आतापर्यंत अमेरिकेमधल्या ज्या कंपन्यांनी ह्या वाढीव टेरिफनुसार आयात केलेली आहे किंवा त्यानुसार टेरिफ हे सरकारला भरलेलं आहे, त्यांना आता अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटला कॉम्पन्सेशन द्यावं लागणार आहे। आणि त्यामुळे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या प्रशासनासाठी हा खूप मोठा सेटबॅक आहे, पराभव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।